मला आता मी म्हातारी झाली एवढी पतर, पण मी कुठल्या पुरुषाला कुणाला बांधली नाही राखी. आमदार साहेबाला पहिल्यांदा बांधली आहे मी. कृष्णाशिवाय राखी कुणाला बांधली नाही. एवढं मी आतापर्यंत जुनी झाली पण कुणाला राखी बांधली नाही. मला भाऊ नाही त्यामुळं मी कुणाला राखी बांधली नाही. मी फक्त आता पहिल्यांदा ही बांधली त्यांना राखी. हां. नमस्कार, मी पूजा. आपल्या सगळ्यांचं एबी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे. निवडणुका ज्या आहेत त्या जवळ आलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने जे काही इच्छुक उमेदवार आहेत ते जनसंपर्क वाढवण्याच्या दृष्टीने किंवा जनमानसात मिसळण्याच्या दृष्टीने वेगवेगळे कार्यक्रम घेत आहेत. आणि महिलांच्या विषयी जर विचार केला तर रक्षाबंधन समारंभ असेल किंवा हळदी कुंकू समारंभ असेल किंवा त्याचबरोबर खेळ पैठणीचा हा एक नवीन ट्रेंड आलेला आपल्याला जाणवतोय. तर या महिलांना नेमकं काय वाटतं आजचा कार्यक्रम त्यांनी पाहिला. नमस्कार काकू, काय नाव आहे? काय वाटतंय, काय मिळाले? साडी मिळाली की काय बघितलं नाही. राखी बांधली का? नाही बांधले. नाही बांधली. गेलो नाही स्टेजवर. बघू कशी आहे साडी, दाखवा तर. बघा, आवडली का? हो आवडली. आवडली. नमस्कार काकू, नाव काय आहे? सुजाता दत्तात्रय महाजन. कसं वाटलं कार्यक्रम? कार्यक्रम खूप छान आहे. मग वर्षाताई आपल्या सोबत आहेत. राष्ट्रवादी महिला आघाडीकडून आहात तुम्ही. मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. आजचा कार्यक्रम झाला, सध्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर या काही गेल्या महिनाभरात एक घटना घडली, बदलापूरची असेल किंवा महिलांच्या सुरक्षिततेबाबतची, त्याच्याविषयी काय सांगाल? काही जिथं जिथं महिला घटना घडलेल्या आहेत, सुरक्षेचा प्रश्न येते, तिथे तर राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपालताई चाकणकर यांनी स्वतःहून तिथं भेट दिलेली आहे, दखल घेतलेली आहे. जो कोणी आरोपी आहे त्याला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी हे सुद्धा तिथे सुनावले गेलेलं आहे. आणि आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना कुठं अशी सदर घटना आढळलीस, प्रथम पक्ष गट तट न बघता महिला त्याच्या सुरक्षेचा प्रश्न समजून किंवा हे जे प्रश्न निर्माण होतात त्यासाठी आम्ही हजर राहून तिथे तात्काळ मदत कशा पद्धतीने करता येईल त्या हिशोबाने आमचं काम चालू आहे. नमस्कार. आणखीन काही महिला आहे तिथं. नमस्कार. पाऊस येतोय, कधी आला होता? किती वाजता आला? 11 वाजता आलो होतो. 11 वाजल्यापासून थांबलाय, आता 3 वाजलेत. कसं वाटतंय लाडकी बहीण योजना, काय वाटतं त्याच्याबद्दल? खूप छान वाटतं हे केल्याबद्दल. आणि प्रत्येक महिलेला हा म्हणजे गरीब लोकांना पण ह्याचा लाभ मिळतोय. आणि मेन गोष्ट जे घरी बसतात लोक त्यांना पण ह्याचा आधार आहे थोडा पैशाचा. त्यामुळं खूप छान केलं हे केल्याबद्दल सगळ्यांचा मनपूर्वक आभार. आधार मिळतोय. ठीक आहे. नमस्कार आजी, मिळाली का साडी? हो मिळाली. कसं वाटतंय? कार्यक्रम कसा झाला? चांगला झाला, उत्तम झाला, छान झाला. आमदारांचं काम कसं आहे? छान आहे. आमदाराचं काम मस्त आहे, मस्त आहे. गोरगरिबाच्या पाठीमागं आहे ना, बस झालं तेवढंच पाहिजे आम्हाला, दुसरं काय नको. लाडकी बहीण योजनेचं आलं का पैसा? आलं की होय आलं. काय केलं मग पैशाचं? काय नाही बाबा, घरात परपंचाला खर्चलं काय नाही केलं. स्वतःसाठी काय केलं नाही? काय नाही केलं, काय सुद्धा नाही केलं. उगाच काय लवड बोलाव का? मग काय पैसे आले तुमच्या अजून आले नाहीत. आले नाहीत? नाहीत आले अजून. चालू आहे पण येईल म्हणून सांगितलंय. पुस्तक चालू आहेत. आमच्या सुनाचं नाही केलं अजून. सुनच केलं नाही? नाही केलं. करा लवकर करा. आणखीन काही महिला आहेत. नमस्कार, नाव सांगा. सायूब शेख. कसं वाटतंय लाडकी बहीण योजना जी आहे सरकारने आणली आहे, त्याचा काही फायदा होईल का? निवडणुका आल्यात जवळ. हो होईल. आम्हाला तर झालंय फायदा, अजून होईल फायदा. तुमच्या अकाउंटवर आलेत का पैसे? हो आले. 3000 आले. काय केलं पैसे? हाय की काय करायचे? घरात वापरले का? नाही वापरले, हाय असे ठेवले. ठेवलेत. हो. सेव्हिंग केली आहे. बरं बरं बरं. आणखीन काही पाऊस सुरू आहे आणि या ठिकाणी काही महिला येत आहेत. सकाळपासून 11 वाजल्यापासून या ज्या महिला आहेत त्या या ठिकाणी जमल्या होत्या आणि मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणखीन काही महिला आहेत, बघूयात आपण. नमस्कार. पाऊस येतो, किती वाजता आला होता? 10 वाजता सकाळी. 10 वाजता आला. लय वेळ लागला की मग कार्यक्रमच करून जायसाठी जेवण केलं? हो केलं. घरी काय स्वयंपाक करून आलाय? मग घरी करून आलं की लेकरं बाळांना नवऱ्याने कुठे सोडायचं. तुमची सोय आहे लेकरं बाळांची नाही केली? बरं, काय वाटतंय लाडकी बहीण योजनेविषयी? एकदम छान. छान वाटते, एकदम मस्त वाटते. कार्यक्रम छान झाले. कार्यक्रम छान झाले, मस्त. आमदारांच्या कामाविषयी काय वाटतं? काय एकदम छान आहे. सगळं चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांनी. चांगले आहे. साड्या बघितल्या का नाही? नाही बघितलं. घरी गेलं बघणार. पॅक करून दिलेलं आहे भावानी. घरी गेल्यावर कोला पावसात कारण का खराब होईल साडी. आता ही महाराष्ट्रात एका प्रश्नाची चर्चा चालू आहे महिलांच्या सुरक्षिततेबाबत. आता ती अत्याचार जे काही घडतंय ते. आता भावाला राखी बांधली आहे तुम्ही, तुमच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची? भावांची. आणखीन काही महिला आहेत. सगळ्या खरं तर पाऊस सुरू आहे आणि त्यामुळं. नमस्कार.
आहेस? काय नाव आहे? धनश्री कार्यक्रम कसा झाला? एकदम छान. आमदारांच्या कामांविषयी काय वाटतं? काय नाही, प्रगती आहे चांगली. लाडकी बहीण योजना हो भेटली की. पैसे अकाउंट मध्ये हो आले? आले. ठीक आहे. तर या मिळाली बरं का लाडकी बोला बोला बोला. आमचं वयात बसत नाही त्याच्यामुळं आम्हाला लाडकी बहीण योजना नाही मिळाली. आता शासनाने ही योजना बरोबर आहे, आणली. आम्ही मान्य करतो ते, पण काय नाही आम्हाला फुलाची भाकरी काहीतरी मिळेल का? ज्येष्ठ नागरिकांसाठी काय ठेवले ते? ज्येष्ठ नागरिकांसाठी काय ठेवले हे सांगा आम्हाला. आता निवडणुका जवळ आल्यात काकू, हा, तर याचा काय फायदा होईल काय? महायुतीला फायदा होईल काय? हो होईल ना, नक्की 100%. कुणी चालू आहे म्हणतं, कुणी नाही म्हणतं, त्याच्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची येत नाही का तुम्हाला पेन्शन? नाही ना, नाही अजून सुरूच नाही. नाही आणखी नाही. हा तुम्हाला पैसे मिळाले नाही. सुनेला मिळाले का? सुनेला मिळाली. काय केलं सुनेनं मग? काय त्याला खर्च केलेला. तुम्हाला दिलं नाही का? आम्हाला कशाला दिली सून? आम्हाला नाही मिळालं तेच कशाच त्या लाडकी बहीण योजनेचं लाडक्या बहिणीचं मिळालं मिळालं नाही व कसं काय मिळालं नाही तर? आवड नाही मिळालं कागदपत्र आहे माझ्याकडे आणलं बरं, आम्ही वयात बसत नाही तरी आमच्यासाठी त्यांनी दुसरी योजना काहीतरी काढावी. हा आम्ही ते फॉर्म भरलेला आहे, ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन लाडकी बहिणीचं आणि काय मिळालं नाही. फॉर्म भरले, लाडक्या बहिणीचं भरले पण पेमेंट फॉर्म भरून सुद्धा. आता आमदार साहेब म्हणले कॅम्प लावतो 2022. पडायला नाही. 2 महिने झालं भरून आम्ही लाडकी बहीण योजना आणि आमचं बी मिळालं नाही कागदपत्र दिलंय मिळालं नाही ग बाय इसवायचं आहे मला नाही मिळालं. चालतंय, चालतंय. तर या काही प्रतिक्रिया आपण घेतलेल्या आहेत महिलांचा उत्साह आपण पाहताय. बरं बोला बोला काकू, तुमचं झालंय की बोलू? हो द्या अजून एकदा बोलू द्या. पकडते मी, बोला तुम्ही. कारण का मला आता मी म्हातारी झाली एवढी पतर, पण मी कुठल्या पुरुषाला कुणाला बांधली नाही राखी. आमदार साहेबाला पहिल्यांदा बांधली आहे मी. कृष्णाशिवाय राखी कुणाला बांधली नाही. एवढं मी आतापर्यंत जुनी झाली पण कुणाला राखी बांधली नाही. मला भाऊ नाही त्यामुळं मी कुणाला राखी बांधली नाही. मी फक्त आता पहिल्यांदा ही बांधली त्यांना राखी. हा कृष्णाशिवाय तर या काही प्रतिक्रिया आपण महिलांच्या घेतलेल्या आहेत. आणखीन काही महिला आहेत आपल्याकडं. इकडं नमस्कार काकू, काय नाव आहे? लक्ष्मी. जेवला? हा जेवलो. काय काय होतं जेवणात? काय नाही, भात लाडू भाजी आणि चपाती. चांगलं होतं? हा छान होतं. कसं वाटतंय वातावरण निवडणुकीचं? चांगलं वाटतंय. निवडून येणार की? अवताडे निवडून येणार? आवताडे निवडून येणार. राखी बांधली आहे नाही? बांधली नाही की राखी बांधायला भेटलं नाही. लय गर्दी झाली. काय वाटते, राखी बांधली आहे नाही तुम्ही? बांधली की राखी. छान वाटलं. काय मागितलं भावाला राखी बांधली? भावाने आता सगळं दिलं, काय मागायचंय? सगळं दिलं? हो प्रश्न सोडवलेत काय सगळे? सोडवले की प्रश्न. साड्या मिळाल्यात वाटतं? हो मिळालेत की. काय वाटतं, तुमची काय भावना आहे? लाडकी बहीण योजना आलेत का अकाउंट मध्ये पैसे? आलेत की. हो आले. काय केलं मग? सेव्हिंगला ठेवलेत का खरंच? अजून काढायचे. काढायचे अजून? बरं छान झालं. दीदी एक आहे आपल्या सोबत. काय वाटतंय, लाडकी बहीण योजना आले का तुमच्या अकाउंटवर? नाही, मला भेटत नाही. 21 वय पूर्ण नाही. बरं ठीक आहे, ठीक आहे. आणखीन काही महिला आहेत तिकडं. नमस्कार, काय नाव आहे? प्रतिमा अशोक माईक बघून तिकडे चाललंय का? नाही. बरं काय वाटतंय, कसं झालं छान कार्यक्रम? झालं, मस्त झालं. जेवण केलं का? हो केलं. साड्या वगैरे हो भेटल्या? घेतलं. तुम्ही राखी बांधली का हो आमदारांना? नाही, गर्दी होती ना भरपूर, वरती जाऊन दिलं नाही. गर्दी असल्यामुळे. प्रश्न सुटलेत का? कुठला आहे तुम्ही? इकडचे काय का? नाही, दहीवडीच आहे. दहीवडीवरून आलं का? बदली झाली नाही तर, म्हणजे मिस्टर काम जॉबला आहेत. किती वाजता आला होते? 10 साडेदहा अकराच्या. 10:30ला. घरचं काय उरकून आलं होतं का? हो सगळं आवरून आलं होतं. बरं चालेल. काय आहे नाव? पूजा कुमार जाधव. मिळाली साडी? मिळाली की. खुश आहे आज? खुश आहे? खुश आहे की. खुश आहे की. बरं कसं वाटतंय, आता निवडणुका आल्यात जवळ, आमदारांचा कार्यक्रम करून आलाय तुम्ही? छान वाटतंय की. छान वाटतं. तर या काही प्रतिक्रिया आपण पाहिल्या आणि महिलांमध्ये जे आहे ते आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते. अशाच निवडणुकी संदर्भातील सर्व अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा AB मराठी न्यूज.